नमस्कार मित्रांनो, अत्यंत धक्कादायक आणि मोठी माहिती समोर येत आहे। बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील मातुरी या ठिकाणी लक्ष्मण हाके यांच्या स्वागतासाठी जात असताना काही ओबीसी बांधवांवरती मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याची घटना घडली आहे। यासोबत डीजे असतील, मोटरसायकल असेल यावरती देखील मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याची माहिती आहे। सुमारे 8 ते 9च्या सुमाराची ही घटना आहे। लक्ष्मण हाके भगवानगडावरती गोपीनाथ मुंडेंना अभिवादन करण्यासाठी जाणार होते आणि अगदीच या भगवानगडाच्या पायथ्याशी मातुरी गाव आहे। ते तेथून जात असताना लक्ष्मण हाके यांच्या स्वागतासाठी जात होते, त्यांच्यावरती दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे आता बीड जिल्ह्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे। खरं तर मातुरी हे गाव जरांगे पाटलांचं मूळ गाव आहे, त्यामुळे हे गाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांची 2 तुकड्या या त्या ठिकाणी रवाना झाल्या आहेत। त्याचबरोबर पोलीस देखील यावरती नजर ठेवून आहेत। यात सोबत बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील ट्विट करत माहिती दिली आहे। त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं आहे ते बघूयात। तर धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात मातुरी परिसरात घडत असलेल्या घटनाक्रमावर मी लक्ष ठेवून आहे। पोलीस प्रशासनात तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थिती आणण्याचे निर्देश दिले आहेत। माझी बीड जिल्ह्यातील सर्व जनतेला विनंती आहे, कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कोणीही प्रयत्न करू नये, तसेच जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द बिघडू नये। यासोबत एक व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। डीजेवरती एक तरुण बसलेला आहे आणि डीजेवरती बसलेला हा तरुण शिवीगाळ करताना देखील पाहायला मिळतो आहे। त्याचबरोबर दगडफेक करू नका असं देखील तो म्हणतो आहे। त्यामुळे आता बीड जिल्ह्यातील वातावरण या घटनेमुळे अजून चिघळतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याचबरोबर आज कुंडलिक खाडे यांची देखील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती। त्यानंतर त्यांच्या कार्यालयावरती देखील अशाच प्रकारे हल्ला केला गेला। त्यामुळे दिवसभर तणावाचं वातावरण असताना रात्री 8च्या सुमारास मातुरी या गावामध्ये अशी घटना घडणं ही नक्कीच बीड जिल्ह्यासाठी चांगली गोष्ट नाही। मात्र लक्ष्मण हाके सुखरूप असून त्यांनी गडावरती जाऊन गोपीनाथ मुंडेंना अभिवादन केलं आणि त्याचबरोबर त्यांनी त्या ठिकाणी भाषण देखील केलं आहे। सध्या बीड जिल्ह्यातलं बिघडलेल्या वातावरणावरती तुम्हाला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मनपूर्वक धन्यवाद।